नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छोले भटुरे आणि त्यासाठीचे लागणारे साहित्य आता मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। तर सर्वात आधी आपल्याला एक परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मैदा घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, 1 चमचा पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा ऍड करायचा आहे आणि 2 चमचे दही ऍड करून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। भटुऱ्यांसाठी लागणारे पीठ आपल्याला सॉफ्टच मळून घ्यायचं आहे। आता आपण यावर थोडंसं तेल घालून याला पुन्हा मळून घेणार आहोत। जितकं चांगलं आपण हे पीठ मळून तितकेच आपले भटुरे अगदी सॉफ्ट होतात। आता हे मळलेलं पीठ पुन्हा आपण यावर तेलाचा हात लावून घेणार आहोत आणि याला झाकून 2 ते 3 तासांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। आता एका बाजूला आपण छोल्याची भाजी करायला घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेले छोले मी यामध्ये ऍड करत आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ, तेजपत्त्याची पानं, हळदी पावडर, आणि अर्धा चमचा जिरं देखील आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून याचे 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। तोपर्यंत आपण हे जे पीठ ते रेस्ट करायला ठेवलेलं आहे ते एकदा ओपन करून चेक करून घेणार आहोत। आता हे पीठ आपण थोडंसं हाताने एकसारखं करून याचे गोळे बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता गोळे बनवून झालेले आहेत आणि यावर पुन्हा मी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि या बनवलेल्या गोळ्यांना ओलसर सुती कापडाने पुन्हा 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे। त्यानंतर आता इथे 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपले छोले देखील इथे व्यवस्थितरित्या उकळलेले आहेत। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला राई, जिरं, कढीपत्ता, व्यवस्थित तडतडल्यानंतर आता आपण यामध्ये वाटण घालून घेणार आहोत। हे वाटण जे आहे ते कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण हे सर्व पदार्थ व्यवस्थितरित्या भाजून मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि आता आपण हे वाटण यामध्ये व्यवस्थितरित्या फ्राय करून घेणार आहोत। या वाटणाला थोडीसं तेलाची तरी सुटल्यानंतर आपण यामध्ये आपला घरचा घाटी मसाला जो आहे कांदा लसूण मसाला तो आपण यामध्ये ऍड करून घेणार आहोत
आणि पुन्हा हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. पुन्हा याला थोडीशी तरी सुटल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद ऍड करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत आणि हे उकडवलेले छोले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता पुन्हा हे मिश्रण आपल्याला एकजीव करून यामध्ये वरतून कोथिंबीर आपल्याला पेरून घ्यायची आहे. ही भाजी जास्त सुकी नाही आणि जास्त थपथपीतही नाही, मीडियम अशी बनवायची आहे. त्यानंतर बनवलेले भटुऱ्यांचे जे गोळे आहेत ते आपण उभ्या डायरेक्शन मध्ये व्यवस्थितरित्या लाटून घेणार आहोत आणि यांना हाताने एकसारखं प्लेन करून घेणार आहोत. तेल मध्यम आचेवर तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे भटुरे सोडून घ्यायचे आहे आणि हळूहळू करून झाऱ्याने आपल्याला यावर तेल सोडून घ्यायचं आहे. इतका सुंदर भटुरा फुललेला आहे. आता ह्याला आपल्याला पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला भटुरा इथे व्यवस्थितरित्या फ्राय करून झालेला आहे. तर आता तुम्हाला मी ही डिश सर्व करून दाखवत आहे. तर तुम्हाला आमची ही छोले भटुरेची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.